हॅलो, माझं नाव आहे शुभम. आज मी जाणार आहे टेक महिंद्रामध्ये इंटरव्ह्यूसाठी. तर काय होईल हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता आम्ही इंटरव्ह्यू देऊन आलो आहे, दोघं पण मित्र. तर इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स चांगला होता. आमचा परफॉर्मन्स कुठेतरी कमी होता. त्यांना परफेक्ट परफॉर्मन्स कमी म्हणजे जे क्लायंट आहे ना ते US वाले होते. तर त्यानुसार आमची जे इंग्लिश आहे ते मोर फ्लुएंट आणि परफेक्ट पाहिजे होती. आणि सोबत त्यात त्यांनी काही क्वेश्चन्स असे विचारले की थोडे टेक्निकल, म्हणजे सपोज जर समोरचा कस्टमर जर पूर्ण ॲग्री आहे, त्याला सोल्युशन भेटलं आहे, सर्व झालं आहे, मॅनेजरसोबत बोलला आहे, पण शेवटी तुम्हाला त्या कस्टमरला हँडल करायचं आहे. तुम्ही त्याला कसं कराल? तर त्यात भरपूर जणांनी चांगले आन्सर दिले आणि त्यात चांगल्या आन्सरमध्ये मॅम थांबत होती, म्हणत होती, पण तो ॲग्री आहे, त्याला सोल्युशन भेटला, सर्व झालं आहे, तर तुम्ही काय कराल? तर त्या जागेवर मॅम 2-3 मुलं थांबले, मी पण तिथेच थांबलो. म्हटलं ठीक आहे, जर तू ऐकतच नाही तर त्याला सोडून द्या. पण तिथे आणखी एक मुलगी होती, मॅमने तिला परत विचारलं की तू ॲग्री आहे, पण तरीसुद्धा तिने तेच आन्सर दिलं की मी ट्राय करेल की त्याला सॅटिस्फाय, म्हणजे त्याला कन्व्हिन्स करण्याचा. आणि तिने तिथे तितके आन्सर्स दिलं, तिचं ते परफेक्ट होतं. तिला जवळपास 8 महिन्याचा एक्सपिरियन्स होता आणि भरपूर स्मूथ इंग्लिश होती तिची. तर नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी जाईल वेल प्रिपेअर्ड होऊन जाईल. आणि असे क्वेश्चन्स त्याला भेटले आणि हा एक्सपिरियन्स भेटला समोर चांगला जाईल. आणि विशाल भाईने पण सेम क्वेश्चन्स फेस केल्याचं वाटतंय. कसं काय विचारलं तुला? त्यांनी मला विचारलं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲज अ फ्रेशर किती इम्पॉर्टंट आहे त्याच्या. तर मी सांगितलं की मी फ्रेशर आहे, तर मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आय एम अ फ्रेशर. आय वॉन्ट टू लर्न इन कॉर्पोरेट लाईफ अँड गेट अ रिअल वर्क एक्सपिरियन्स इन अ टेक कंपनी. सांगितलं असं. आणि एक क्वेश्चन विचारला होता की सपोज जर तुम्हाला चांगला बेटर जॉब भेटला तर तुम्ही काय कराल? काय करशील तुला जर एखादी बेटर जॉब भेटला? काय तर मी डायरेक्ट तर नाही सोडणार कंपनी, बिकॉज डायरेक्ट सोडलं तर आपण त्यांना असं सांगितलं तुम्ही सोडून देईन तर आपण रिजेक्शनच्या चान्सेस आपले जास्त आहेत. मी तरी असं माझं मत आहे की मी यावर बिलीव्ह करतो की आपण त्यांना एक प्रॉपर नोटीस देऊ आणि आपलं जे काम आहे ते प्रॉपर आपले रिस्पॉन्सिबिलिटीसोबत आपण पूर्ण करू. आणि नंतर तिथपर्यंत आपण तो तिथं आहे आपले 100% आपण आपल्या कामाला देऊ, फुल ऑनेस्टली आणि रिस्पॉन्सिबिलिटीसोबत. आता बघ, याचे ॲन्सर बरोबर यायचं. कारण की काय विषय आहे, आपण नेहमी जे एम्प्लॉईज आहोत ते कायसाठी येतो? एक तर चांगला पेमेंट मिळावा. जर दुसरी कंपनी आपल्याला चांगला पेमेंट देत आहे तर आपण ऑब्व्हियसली तिकडे जाणार असं आपल्याला जॉईनिंगचं लेटर आलं आहे. पण एक प्रयत्न आपला असा असला पाहिजे की इंटरव्ह्यूला असं सांगायचं की आम्ही कंपनीत थांबू. जर कंपनी मला चांगली ग्रोथ देत असेल तर आम्ही कंपनीत थांबू. आणि शेवटीपर्यंत तेच बोलायचं, जर कंपनी ग्रोथ देते जर आपली रिक्वायरमेंट फुलफिल होत आहे तर आपण नाही सोडणार. आणि बस हे एवढंच बोलायचं. जर समोर तू बोलला तर की जर फुलफिल नाही केले तर आम्ही सोडून देऊ. जर हे बोलला तर तुझं कटला. पण जिथे कुठे थांबायचं तुला माहीत पाहिजे, ठीक आहे? जर समोर जास्त स्मार्टनेसनं आपल्याला ते आन्सर पण दिले गेलं. हां, तेच ना. सो असे क्वेश्चन्स मोस्ट ऑफ कंपनीमध्ये खूप जास्त विचारले जातात आणि या क्वेश्चनवर तुम्ही पण खूप जास्त विचार करून बोलायचं, सांगायचं काय विषय काय. त्यांना हे पाहिजे असते की त्यांना परमनंट म्हणजे मुलगा असा पाहिजे, एम्प्लॉय असा पाहिजे जो मिनिमम 3-4 वर्ष तरी राहीलच. असं नाही की 4 महिने राहिला सोडून गेला, 3 महिने राहिला सोडून गेला. कारण की त्यांना माहिती आहे की हर एक एम्प्लॉय बेटर जॉबसाठी पाहत राहतो, बेटर ऑपॉर्च्युनिटी पाहत राहतो. तर त्याला भेटल्यावर तो काय करेल आणि त्याचा रिस्पॉन्स कसा असेल, म्हणजे रिस्पॉन्स कसाही असो, पण त्यांना हे माहीत असते की जर ह्या क्वेश्चनचा यांनी ॲन्सर जर पॉझिटिव्हली दिलं तर हा कस्टमरसोबत पण पॉझिटिव्हली बोलेल. जर हा असं बोलतोय की सोडून देईल, त्याचा रिस्पॉन्स काय आहे ते भलेही क्वेश्चन्स आपल्या रिलेटेड विचारत आहे पण ते इव्हॅल्युएट करतात की हे कस्टमरसोबत कशी बोलेल. तर ते कुठेतरी आपला पर्सनॅलिटी मॅच करतात की मॅच कसं असते. कारण त्यांना माहिती आहे की ऑब्व्हियसली कस्टमर भले तू आता म्हणते की मी सोडून जाणार नाही, काही करणार, पण बेटर ऑपॉर्च्युनिटी भेटल्यावर जाईलच. पण त्यांना ते पाहत असते की आपण आपली पर्सनॅलिटी कसं, आपण कस्टमरसोबत कसं बोलतो, आपण आपला दिल सोडतो का, त्यांना हे पाहिजे असते. तर हे क्वेश्चन्स आहे ॲक्च्युअलमध्ये आपल्या रिलेटेड विचारतात, पण ते आपल्याला समजतात की आपलं काय आहे, आपण काय आहे.
तर मी थोड्या ह्या गोष्टी समजून घ्या. तर तशाच प्रकारे तुम्ही समोर इंटरव्ह्यूसाठी तयारी करू शकता. चला आता आमचा एक्सपिरियन्स होता, माझा एक्सपिरियन्स होता. विशालने भरपूर अनुभव घेतले. आजचा दिवस कुठेतरी वाया नाही गेला. बाहेर नाही गेला. चला. बेटर वाटलं आम्हाला. बेटर वाटलं. काहीतरी एक्सपिरियन्स आलाय आम्हाला. आणि चला बाकीचे दिवस बघू आता. लाईफमध्ये आता आम्ही टेक महिंद्रामध्ये आलो होतो. कंपनीचं नाव सांगितलं नाही. इथे नल पॉईंट म्हणून आहे, नल स्क्वेअर. इथने टेक महिंद्रा म्हणून आहे, इथे आम्ही आलो होतो. सेंटर. तर वॉक इन ड्राईव्ह होती, सर्वजण होते. बेस्ट स्टुडंट होते जे एम्प्लॉईज साठी आले होते. त्यांची बाई इंग्लिश आणि त्यांची ओव्हरा पाहून अलगच. त्याच्या ॲक्च्युअलमध्ये चांगला भेटला. आम्हाला ग्रुप डिस्कशनमध्ये बसवलं होतं आणि ग्रुप डिस्कशनमध्ये प्रत्येकाला एक क्वेश्चन विचारून तर ते कॉन्फिडन्स चेक करत होते. याला पण त्याचा एक्सपिरियन्स झाला, मला पण तोच एक्सपिरियन्स भेटला ग्रुप डिस्कशनमध्ये. तर ठीक आहे, नेक्स्ट समोर काय अपडेट असेल सांगेन तुम्हाला. आता आम्हाला घरी जायचं आहे. आजचा हा दिवस अनएक्सपेक्टेड होता. विचार केल्यासारखं काही झालं नाहीये, पण मजा आली दिवसामध्ये. चला बाय.